हे बघा भेंडीचं बी आहे मित्रांनो. बीजी प्रक्रिया केलेलं असते पॅकेटमधलं जे बी असतं ना, तर हे प्रोसेस केलेली असते. याला बुरशीनाशक वगैरे लावून ठेवलेलं असते बघा कलरचं. मी पण अगोदर कधी बघितलं नव्हतं, पहिल्यांदाच करतो ह्या भेंडीचा प्लॉट आपण. बघू शकता बघा, हे 100 ग्रॅमची पुडी आहे आपली. तर आता आपण लावून करायला लागलो भेंडी. तर आता काय करायचं बघा, असे छोटे छोटे ही करायचे, जवळजवळ एक अर्धा फुटाच्या अंतरावर. त्याच्यामध्ये असे 2-2 बिया टाकायचे. बघू शकता. आणि अलगद माती टाकायची. अर्धा फुटाच्या जवळ किंवा त्याच्यापेक्षा जास्त बी अंतर करू शकता तुम्ही. बघू शकता. हे बघा तसे 2 बिया अलगद माती सोडायची. अगोदरच आपण याला ड्रिपनं पूर्ण ओलं केलेलं आहे, वापसा कंडिशनवर आहे, जेणेकरून जर्मिनेशन चांगलं होईल. ही प्रोसेस केलेलं जे असते ना आपलं पॅकेटमधलं, हे ह्याचं जर्मिनेशन रेट जास्त असतो मित्रांनो. खुलं बी जर आपण घेतलं तर ते खुल्या बियाला आपल्याला बुरशीनाशक वगैरे वापरावं लागतं, त्याला प्रोसेस वापरावं लागते, जेणेकरून जर्मिनेशन चांगलं होईल. तर तुम्ही कशा पद्धतीनं लागवड करताय, म्हणजे बिया लावताय भेंडीच्या, ते सांगा मला. आणि आपली भेंडी कशी लावण करायला लागली ती तुम्हाला कशी वाटते ते पण सांगा. आणि तुमच्याकडे काय असेल आयडिया तर कमेंटमध्ये सांगा, अशी लागवड करतात वगैरे. तर भेटूया पुढील एका व्हिडिओमध्ये. भेंडीची व्हिडिओचे आपल्याला अपडेट मिळत राहतील असेच पुढं. टप्पे उगवल्यानंतरचे, परत त्याची काय फवारणी असतील, ड्रिंचिंग असतील, खत व्यवस्थापन वगैरे सगळ्याचे व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. तर बघत राहा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा, शेअर करत राहा. धन्यवाद.